मित्रांनो नमस्कार. आज मी विंग तालुका कराड जिल्हा सातारा या गावामध्ये प्लॉट विजेसाठी आलेलो आहे. तर आमचे असणारे मित्र नाईकवाडी साहेब यांचे हे प्लॉट पाहिल्यानंतर मी त्यांच्या ऊस पिकामध्ये गेलो. तर हा ऊस बघा, एका सरीला लहान ऊस आहे, एका सरीला मोठा ऊस आहे, नंतर दुसऱ्या सरीला लहान ऊस आहे, नंतर मोठा ऊस आहे. हे कशामुळे झालं? कारण या साहेबांनी सोयाबीन पीक केलं होतं. त्या सोयाबीन केल्यामुळं त्यांच्या प्लॉटची ही अशा अवस्था झाली होती. मी मस्तपैकी प्लॉट पाहून घेतला आणि त्यांना काय गाईडलाईन द्यायची होती ती मी दिली व खतांचं योग्य नियोजन दिलं. महत्वाचं म्हणजे त्यांचं पाणी चेक करून घेतलं, फवारणीचं पाणी त्यांचं योग्य आहे का, जेणेकरून पूर्णपणे खतांचं विघटन होईल. त्यानंतर त्यांच्याच बाजूला असणारे त्यांचे मित्र त्यांनी देखील त्यांच्या प्लॉटवरती मला बोलवलं आणि योग्य गाईडलाईन घेतली. त्यांना गाईडलाईन आवडली, मस्त मार्गदर्शन आवडलं आणि त्यांनी मला या चवळीच्या शेंगा खाण्यासाठी दिल्या.